जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. सगळ्यांना माझा नमस्कार. तेव्हा आपण हरभरा काढून टाकलाय. काल काढलाय आपण हरभरा. काढलाय पाठीमागून काढला. रात्री बी पावसात भिजले काही. रात्री 11 वाजता पाऊस आले आणि नमस आहे अजून गाठी बी. आणि सकाळी पाऊस आले नाही. आता तर असला आबळ आले की सगळं पाऊसच पाऊस दिसाले बघा इकडे. सगळं काय करावं लागेल. ह्या इकडे ऊन पडले ह्या भागामध्ये. आपला हरभरा बघा इकडे काढून टाकला. सगळं गहू काढून टाकलाय तिकडे अर्धा आपला प्लॉट. आणि बघा ह्यानं असले की कसं करावं सांगा. शेतकऱ्याने किती संकट आहेत शेतकऱ्याच्या मागं. तेव्हा कसं करायला लागले बघा. हो हो आवाज येतो. शेतकऱ्याच्या मागे सगळं संकट आहे. सगळं सैन करून पुढे चालावं लागते. गाडा आलेला दिवस संकटातून निघावं लागते. पुढे चालावं लागते. पुढं कष्ट करावं लागते. काय याला आता सगळं तोंडात यायचं का असं वाटोळ होऊन जायची पाळी झाली की आता किती माणूस शेतकरी संकटात गवसतोय. काय करते सरकार याच्यावर काही करीत नसते ना कुणी काही करीत नसते. आलेला दिवस हे आम्हालाच काढावा लागतो असा. संकटातून बाहेर निघावं लागते. आता ही वाळीची गोळा करता येत नाही. आणि आज जर पावसामध्ये भिजलं जर ह्याच्या गोगऱ्यात तयार होते. पुन्हा काय असते भिजल्यावर काढ ह्याच्यात पाणी जाऊन बसते बघा. ह्या खालच्या काढामध्ये बघायचं सगळं पाणी बसते. पुन्हा ह्याला उलटा पालट करायची. उलटा पालट करताना आणखीन काय होतं मग खालचं वरीन वरचं खाली. पुन्हा वाळलं का सगळं खाली गाठेच. हे बघा हे आताच गाठे बघा खाली पडलेले बघा. हे बघा जास्त वाळल्यामुळं ह्या बघा ही बी नमच आहे. हे बघा गाठा कसा आहे फुटणा बी गेला आहे. सगळं भिजले नाही बघा. ही भिजल्यामुळं कुठं आहे बघा मध्ये आहे सगळं हे. हे बघा ही भिजले नाही गोगऱ्या झाले म्हणजे. असलं संकट आले की आता ही तवार जाते की काही नाही की समजा वाटोळ होणार आहे बघा. आता ही गव्हाचं वाटोळ होते. हरभऱ्याचं वाटोळ होते. काही बी नाही शेतकऱ्याच्या हातात ना पदार्थ येडं चालू बाजारात. असल्या शेतकऱ्याची कथा आहे बघा ही. धन्यवाद.